नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र विषयाच्या तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण समाजशास्त्र इयत्ता 12वी या विषयांतर्गत प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणाचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपणाला भारतीय समाजातील विविधता म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकता नेमकी कशा प्रकारची आहे, ती का गरजेची आहे या संदर्भात आपणाला विचार करायचा आहे. खरं तर आपला हा जो भारत देश आहे तो विविधतेत एकता असणारा देश आहे. या देशाच्या या विविधतेच्या पैलूवरच आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. ज्याप्रमाणे इथं विविधता आहे त्याचबरोबर राष्ट्रीय ऐक्याचे असलेले जे आव्हान आहे ते आव्हानसुद्धा आपल्या देशासमोर उभे असणार आहे. मग ही जी भारतातील विविधता आहे ती बहुविध प्रकारची आहे. ही बहुविध प्रकारची असलेली जी विविधता आहे ती नेमकी कशा प्रकारची आहे त्या संदर्भात सुद्धा आपणाला विचार करायचा आहे. वांशिक म्हणा, धार्मिक म्हणा, विविध जातीयता, संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी परंपरा, श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान, विचारधारा, भौगोलिक क्षेत्र अशा विविध प्रकारात भारतात विविधता दिसून येते. भारत जरी या विभिन्न प्रकारचा असला तरी त्यात ऐक्यभाव असलेला दिसून येतो. ही एकात्मता म्हणजेच एकजूट आणि एकात्मभाव आहे. विविध वंश, धार्मिक प्रवाह आणि विचारधारा असल्या तरी श्रद्धा आणि मूल्यामधून मात्र आपल्या देशामध्ये ऐक्यभाव रुजलेला दिसून येतो. विविधता आहे म्हणजे ते संघर्षाचं कारण नाही. खरं तर विभिन्नता कधीकधी संघर्षाचं कारण होऊ शकते, पण भारताने ते दाखवून दिलेलं आहे की विविधता म्हणजे संघर्ष नाही, तर विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंगभाव, पंथ, संस्कृती, धार्मिक पद्धतीतील एकात्मतेचा तो निदर्शांक ठरतो. तर अशा वैविध्यपूर्ण भारतीय समाजातील ही जी विविधता आहे ती विविधता नेमकी कशा प्रकारची आहे याचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. मग भारतीय समाजातील ही जी विविधता आहे ती विविधता नेमकी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये एकवटलेली आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं विचार करायचा आहे. खरं तर विविधता याला दुसरा त्याचा जो समानार्थी शब्द आपल्याला सांगता येईल तो म्हणजे वैविध्य. आणि वैविध्यता म्हणजे नेमकं काय तर विभिन्नता, ज्याला आपण वेगवेगळेपणा म्हणू. मग हा जो वेगवेगळेपणा आहे तो वेगवेगळेपणा नेमका कशामध्ये आहे तर मग समाजामध्ये असणारे वंश, धर्म, भाषा, प्रदेश, जात, वर्ग, लिंगभाव यामध्ये असणारा जो वेगळेपणा आहे हा वेगळेपणाच भारतातली विविधता दर्शवतो. तर मग अशी ही जी विविधता आहे त्या विविधतेबद्दल आज आपल्याला इथं विचार करायचा आहे. तर भारतामध्ये असणारी ही जी विविधता आहे ती विविधता पहिल्यांदाचा जो घटक आपल्याला घ्यायचा आहे तो घटक आहे वांशिक विविधता. खरं तर वंश म्हणजे नेमकं काय, बऱ्याचदा आपण वंश हा शब्द ऐकत असतो. तर वंश नेमकं कशाला म्हणायचं तर एकसारखी वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट म्हणजे वंश असं आपल्याला म्हणता येईल. अशी साधी सोप्या पद्धतीने आपल्याला या वंशाची व्याख्या करता येईल. डब्ल्यू ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय आणि अशा गटांची वैशिष्ट्यपूर्ण अंगभूत वैशिष्ट्ये असतात. खरं तर वंश नेमकं कशाला म्हणायचं तर एकसारखी वैशिष्ट्यपूर्ण शरीराची बांधणी किंवा एक जैविक गट आहे तो ग्रीन यांच्या मते, आणि या गटाची एक वैशिष्ट्यपूर्ण अंगभूत वैशिष्ट्ये असतात. आता ही अंगभूत वैशिष्ट्ये नेमकी कशी असतात तर आपण जगभरामधली जेव्हा लोक पाहतो ती लोक एकसारखी जरी असली तर त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपण आशियाकडचा इकडचा चीनकडचा जेव्हा भाग घेतो तेव्हा चीनमधल्या लोकांच्या शरीराची आणि चेहऱ्याची जी बांधणी आहे ती बांधणी तुम्हाला इतर प्रदेशापेक्षा किंवा इतर देशापेक्षा वेगळी दिसून येते. मग त्यांचे गोल चेहरा असतो, नाक थोडंसं चपटा असतं त्यांचं, डोळे लहान असतात, उंची लहान असते, पाय त्यांचे लहान असतात. त्यांच्या शरीराचा जो वर्ण आहे तो वर्णसुद्धा अगदीच पांढरा नाही किंवा अगदीच काळा नाही किंवा अगदीच गोरा नाही, तर
पिवळट असा त्यांचा जो वर्ण आहे तो वर्ण आपणाला सांगता येईल. आणि जेव्हा आपण भारतीय लोकांची शरीराची बांधणी पाहतो तेव्हा भारतीय लोकांच्यामध्ये अगदी पांढरा शुभ्र असा वर्णही नाही आणि अगदीच काळाभोरही नाही. तर या दोघांचं असलेलं सममिश्रण आपल्याला भारतीय लोकांच्यामध्ये दिसून येतं. भारतीय लोकांच्यामध्ये उंच, ठेंगणी, ठुसकी सगळ्याच प्रकारच्या बांध्याची लोक दिसून येतात. पण चिनी लोकांच्यासारखी किंवा जापानी लोकांच्यासारखी त्यांच्या शरीराचा तोंडोळा नाही. पण जेव्हा आपण भारतामध्येच इकडं दुसरा भाग जेव्हा पाहतो तिबेटकडचा किंवा ईशान्येकडचा, तर तिकडच्या लोकांच्यामध्ये मात्र अशा प्रकारचा चेहरापट्टी असणारे लोक दिसून येतात. तर अशा पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असणाऱ्या लोकांचा एक वंशाचा गट तयार करता येईल. आणि मग असा जो वंश आहे त्या पद्धतीची वांशिक जी विविधता आहे ती वांशिक विविधता आपल्या भारतामध्ये असलेली दिसून येते. खरं तर भारतीय हा जो समाज आहे तो अतिशय प्राचीन आहे. त्याचबरोबर इथं असणाऱ्या वंशाच्या लोकांची जी राहणीमान आहे किंवा राहणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते अतिशय संकीर्ण आणि गुंतागुंतीचं असलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे प्रदीर्घ काळापासून या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंशाची लोक स्थलांतरित झालेली आहेत. आणि त्यामुळे इथला समाज जो आहे हा एकजिन्सी न राहता तो बहुजिन्सी बनलेला आहे. भारतात केवळ एकाच वंशाचे शुद्ध लोक राहतात हे आपण खात्रीलायक म्हणू शकत नाही किंवा याबाबत आपल्याला लिखित सबळ पुरावेही देता येत नाहीत किंवा उपलब्ध नाहीत. त्यामुळं भारतातील मूल निवासी कोण हे सुद्धा सांगणं अवघड आहे. एकंदरीतच संपूर्ण जगभरामध्ये कुठंही आपणाला शुद्ध वंशाची लोक सापडणार नाहीत. ही जी वांशिक विविधता आहे ते वंशाच्या विविधतेवर अनेक संशोधकांनी संशोधन केलेलं आहे. त्याच्यामध्ये हटन असतील, श्रीनिवास असतील, मुजुमदार आहेत. यांनी या वांशिक विविधतेच्या अभ्यासामध्ये बरंच संशोधन केलेलं आहे किंवा संशोधनामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यातल्या त्यात B.S. गुहा यांनी भारतीय वंशाचे 6 विभागामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. मग हे जे 6 विभाग आहेत ते 6 विभाग नेमके कोणकोणते आहेत ते 6 विभाग त्यांनी सांगितलेले आहेत आणि वंशाचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी निग्रोटो सांगितलेलं आहे, प्रोटो ऑस्ट्रोलाइड सांगितलेलं आहे, मंगोलाइड सांगितलं आहे, मेडिटेरियन, या मेडिटेरियनलाच त्यांनी द्रविडियन असं म्हणलेलं आहे, वेस्टर्न ब्राचिसेफाल्स आणि नॉर्डिक अशा पद्धतीचे त्यांनी 6 वंश या भारतामध्ये राहत होते अशा पद्धतीचं त्यांनी काय केलेलं आहे, या 6 वंशाची त्यांनी विभागणी केलेली आहे. आणि या वंशामुळे ह्या सगळ्याच वंशाची लोक भारतामध्ये मिळतात. म्हणजे कुठल्या तरी एकाच वंशाची लोक इथं नाहीत. मी आत्ताच तुम्हाला म्हणल्यासारखं की जेव्हा आपण भारतातल्या लोकांचा विचार करतो तेव्हा अतिशय परदेशामध्ये किंवा फॉरेनला असलेल्या लोकांच्यासारखे वर्ण असणारी लोकसुद्धा भारतामध्ये आहेत. आफ्रिकेमध्ये मिळणाऱ्या लोकांचा जो वर्ण आहे त्या वर्णाची सुद्धा लोक भारतामध्ये आहेत. चीन, जापानमध्ये असणाऱ्या लोकांच्या चेहरापट्टीची लोकसुद्धा भारतामध्ये राहतात. म्हणजे विभिन्न वंशाची जी लोकं आहेत ती विभिन्न वंशाची लोकं या भारतामध्ये आलेली आहेत. तर अशा पद्धतीचं एकच एक शुद्ध अशा पद्धतीचा वंश या भारतामध्ये राहतो हे आपल्याला मान्य करता येत नाही किंवा खात्रीलायक सांगता येत नाही. आणि त्यामुळं अशा या वंशामुळं भारतीय समाजामध्ये एक प्रकारची संमिश्रता आलेली आहे आणि या संमिश्रतेमुळंच भारतामध्ये वांशिक विविधता दिसून येते. तर अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये वंशामध्ये असणारी विभिन्नता सांगता येईल. पुढची जी विभिन्नता आहे ती पुढची विविधता आहे धार्मिक विविधता. खरं तर जगभरातील मानवी समूहामध्ये धर्मसंस्था अस्तित्वात आहे. धार्मिक चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक धर्माचा प्रसारही झालेला आपणाला दिसतो. जगातील सर्व धर्माचे अनुयायी भारतामध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे भारत हा बहुधर्मीय बनलेला आहे, बहुसांस्कृतिक देश बनलेला आहे. भारतातल्या संविधानाने धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व जोपासल्यामुळं भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता आणि एकोपा जोपासलेला दिसून येतो. त्यामुळे सर्वच धर्माची लोक भारतामध्ये राहत असलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे धर्मामध्ये असणारी जी विभिन्नता आहे, धर्मामध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता आपल्याला दिसून येते. भारतात आदिम समाजाचा आत्मवादही रुजलेला दिसून येतो, त्यांचा निसर्गवादही जोपासला आहे. हिंदू धर्म आहे, जैन धर्म आहे, बौद्ध धर्म यासारखे जे धर्म आहे ते धर्म याच मातीमध्ये उदयास आलेले आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये बाहेरून आलेले ख्रिश्चन धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, पारशी आहे, शीख आहे, याही धर्माचा प्रसार भारतामध्ये झालेला आहे. सर्व धर्माच्या श्रद्धा आणि मूलतत्ववाद भिन्न असला तरी भारतात सर्वजण एकोप्याने राहत असलेले दिसून येतात.
सण म्हणा, मध्ये म्हणा, सर्व लोक एकत्रित येऊन आनंद साजरा करतात. उदाहरणार्थ गणपतीचा सण असेल, दुर्गा उत्सव असेल, दिवाळी असेल, रमजान ईद असेल, पतेती, ख्रिसमस असे अनेक धर्माचे सण भारतामध्ये एकत्रितपणे साजरे केले जातात. आणि भारत सरकारनेही विविध धर्माच्या सण उत्सवासाठी सुट्टी जाहीर केलेली आहे. गुड फ्रायडेला सुट्टी मिळते आपणाला, रामनवमीला सुट्टी मिळते आपल्याकडं, ईदची सुट्टी आहे, पतेतीची सुट्टी आहे, ख्रिसमसची सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या सणांना भारत सरकारने सुट्टी दिलेली आपल्याला दिसून येते. कोलकात्यामध्ये दीपोत्सव हा सण 24 दीपोत्सवासोबतच हन्नुकाह साजरा केला जातो. म्हणजे त्याला नाव जरी वेगळं असलं तरी वेगवेगळ्या धर्माच्या पद्धतीचे असणारे जे सण आहेत ते सण इथं आपल्याकडे साजरे केले जातात. आणि त्यामुळं अशा पद्धतीची असणारी जी धर्माची विविधता आहे ती धर्माची विविधता या भारतामध्ये दिसून येते. मग भारतामध्ये केवळ वंशाची विविधता किंवा फक्त धर्माचीच विविधता नाही, तर भारतामध्ये भाषेची सुद्धा विविधता दिसून येते. भाषिक जी विविधता आहे ते भाषिक विविधता दिसून येते. भारत जसा बहुधर्मीय पद्धतीचा देश आहे तसंच भारत हा बहुभाषिक सुद्धा आहे. आणि बहुभाषिकता हे भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य बनलेले आहे. खरं तर 1956मध्ये भाषेच्या आधारे आपल्या भारताच्या प्रांतांची पुनर्रचना करण्यात आली. प्रत्येक राज्यात विशिष्ट अशी भाषा बोलली जाते. भारत हा बहुविध भाषेने नटलेला देश आहे. भारतीय राज्यघटनेनं जवळपास 22 भाषेला अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि प्रत्येक राज्याची, प्रत्येक प्रदेशाची वेगवेगळी भाषा आहे. संस्कृत म्हणा, तमिळ आणि कन्नड यासारख्या ज्या भाषा आहेत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जासुद्धा देण्यात आलेला आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा नेमका कुणाला दिला जातो, तर ज्या भाषेचा वारसा किंवा ज्या भाषेचा इतिहास 1000 वर्षापूर्वीचा आहे किंवा 1000 वर्षापूर्वीपासूनचे लिखित पुरावे मिळतात अशा भाषेला आपल्याकडं अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात येतो. आणि तशा अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेल्या ज्या भाषा आहेत त्या भाषासुद्धा भारतामध्ये आहेत. त्याच्यामध्ये संस्कृत आहे, तमिळ आहे, कन्नड आहे, यासारख्या भाषा या अभिजात भाषेच्या दर्जाला पात्र ठरलेल्या आहेत. भारतात भाषिक धोरणाअंतर्गत अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मातृभाषेतला जो चॉईस आहे तो त्यांना आपण देतो, म्हणजे मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. म्हणजे त्या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी सुद्धा मातृभाषेतून शिक्षण असावं याला त्यांनी प्राधान्य दिलेलं दिसून येतं. भारताचे भाषिक धोरण भाषिक बहुविविधतेला मान्यता देते आणि या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत भाषिक समितीची स्थापनासुद्धा केलेली आहे. तर अशा पद्धतीचा असणारा हा जो म्हणजे भारत देश आहे त्या भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला भाषिक विविधता दिसून येते. ही जी भाषिक विविधता आहे ते भारतात भाषा परिवाराचं सुद्धा वर्गीकरण 5 प्रकारात केलेलं आहे. हे भाषा कोणत्या ह्याच्यामध्ये वर्गवारीत मोडतात, तर आपल्याकडे इंडो आर्यन ज्याला आपण आर्य, द्रविडियन त्याला आपण द्रविडी म्हणतो, ऑस्ट्रो आशियाटिक ज्याला निषाद, सिनो तिबेटीन ज्याला किरांता असं म्हणतात, आदमानी. आज भाषिक विविधतेचे संवर्धन करण्याची गरज या भारत देशाला आहे, कारण अनेक भाषा ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत किंवा अनेक भाषा ह्या भाषांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि अशी वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक हे सुद्धा भारतामध्ये आता दुर्मिळ बनत चाललेले आहेत. त्यामुळं मानव संसाधन जे विकास मंत्रालयाअंतर्गत आहे त्यामध्ये भाषा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या असणाऱ्या या ज्या भाषा आहेत या भाषाला जतन करण्याचं काम या समितीमार्फत केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीची भाषिक विविधता जी आहे ती विविधता आपल्या भारत देशातलं एक वैशिष्ट्यपूर्ण एक बाब म्हणून आपणाला सांगता येईल. तर पुढची जी विविधता आहे ती पुढची विविधता आहे प्रादेशिक विविधता, की भारतामध्ये ज्याप्रमाणे वंशाची, धर्माची, भाषेची विविधता आहे त्याच पद्धतीनं इथं प्रदेशाची सुद्धा विविधता असलेली सांगता येते. भारतातील भौगोलिक क्षेत्र जे आहे ते भौगोलिक क्षेत्र अतिशय विस्तृत असलेलं आपणाला सांगता येईल.
जगातील सर्वच भौगोलिक परिस्थितीची जी विविधता आहे ती भारतामध्ये दिसून येते. म्हणजे मोठे मोठे पर्वत आहेत, मोठ्या मोठ्या नद्या आहेत, डोंगर आहेत, दऱ्या आहेत. जगभरामध्ये जेवढे म्हणून भौगोलिक विविधता दिसून येते त्या सगळ्या भौगोलिक विविधता भारतामध्ये एकवटलेल्या आहेत. त्यामुळे भारताला जगाची प्रतिकृती असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे सगळ्याच जगभरामध्ये पसरलेले जे भौगोलिक वैविध्य आहे ते वैविध्य एकट्या भारतामध्ये पाहायला मिळतं. भारतामध्ये वाळवंटही आहे, भारतामध्ये मैदानी प्रदेशही आहेत, भारतामध्ये घनदाट जंगलेही आहेत, भारतामध्ये उंचचे उंच पर्वती आहेत, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, मैदानी सपाट प्रदेश आहेत, पठारे आहेत, मोठ्या मोठ्या नद्या आहेत. म्हणजे सगळीच भौगोलिक विविधता भारतामध्ये दिसून येते. मग ही जी भारतामध्ये असणारी भौगोलिक विविधता आहे ती विविधता जगाची एक छोटी प्रतिकृती म्हणून भारताकडं मग त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि या सगळ्या गोष्टीची संमिश्रता या आपल्या देशामध्ये दिसून येते. प्रत्येक प्रदेश आपला इथला वैविध्य संपन्न आहे, नद्यांनी वैविध्यपूर्ण संपन्न आहे, जलस्रोत आहेत, चांगल्या प्रकारची मृदा आहे आपल्याकडं, वनं आहेत, सदाहरित वनं आहेत, त्याचबरोबर पानझडीचे वनं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साधन संपत्ती या प्रदेशामध्ये दिसून येते. त्याचबरोबर सामाजिक राजकीय वातावरण यामध्ये सुद्धा आपणाला विविधता दिसून येते. एका प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं सामाजिक आणि राजकीय वातावरण असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपल्याला दिसून येतं. म्हणजे एवढी विविधता असलेली दिसून येते. प्रत्येक राज्याची भाषा, पोशाख, खाद्यसंस्कृती, श्रद्धा, रूढी परंपरा, सण आणि उत्सव या प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची विभिन्नता किंवा वेगवेगळेपणा दिसून येतो. एकाच पद्धतीचा केले जाणारा सणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याबद्दलची जे संकल्पना आहेत त्या संकल्पना वेगवेगळ्या संबोधताना दिसून येतात. उदाहरणार्थ पोळ्यासारखा सण हा महाराष्ट्रामध्ये साजरा होतो, तर पोळा हाच सण करहुन्नी म्हणून कर्नाटकमध्ये साजरा होतो, तर पोंगल म्हणून तामिळनाडूमध्ये साजरा होत असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं असणाऱ्या ज्या रूढी परंपरा आहेत, सण उत्सव आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक प्रदेशाला राजकीय संपन्न असा वैभवी जो वारसा आहे तो वारसा प्रदेशाला लाभलेला आहे, त्याचा प्रभावही दिसून येतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा कर्नाटक म्हणू तेव्हा कर्नाटक म्हणलं की आपल्याला टिपू सुलतान यांचा जो वारसा आहे तो प्रभावी वारसा दिसून येतो. महाराष्ट्र म्हणलं की मग छत्रपती शिवाजी महाराज हा जो अतिशय वैभवी अशा पद्धतीचा जो वारसा आहे तो वारसा आपल्याला सांगता येईल. म्हणजे विविध प्रदेश आहेत आणि प्रत्येक प्रदेशाला वैभवी अशा पद्धतीचा इतिहास लाभलेला आहे आणि त्यांचा जो प्रभाव असतो त्याचा प्रभावसुद्धा त्याच्यावर पडलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीची असणारी जी विभिन्नता आहे ती विभिन्नता भारतामधल्या असलेल्या प्रदेशामध्ये दिसून येते आणि अशा पद्धतीची जी प्रादेशिक विविधता आहे ती प्रादेशिक विविधता भारतामध्ये दिसून येत असलेली आपणाला सांगता येते. पुढची जी विविधता आहे ती पुढची विविधता आहे जातीची विविधता. भारतामध्ये खरं तर जेवढ्या पद्धतीच्या धर्मामध्ये विविधता आहे तेवढ्याच पद्धतीने इथं जातीमध्ये सुद्धा विविधता असलेली दिसून येते. भारतात वंश म्हणा, धर्म म्हणा, भाषा आणि प्रदेशाबरोबरच जातीमध्येही विविधता आढळून येते. आता जात हा जो शब्द आहे तो इंग्रजी भाषेतलं भाषांतर असलेलं आपल्याला सांगता येतं. इंग्रजी भाषेतलं कास्ट या शब्दापासून मग आपल्याकडं त्याला मराठीत जात असा जी संकल्पना आहे ती संकल्पना वापरली जाते. आणि कास्ट ह्या शब्दाचा जो उगम आहे तो पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दापासून बनलेला आहे. तर भारतातील विविध वांशिक समुदायाच्या व्याख्या करण्यासाठी खरं तर इंग्रजांनी कास्ट या शब्दाचा प्रयोग केलेला आपणाला सांगता येईल. समाजशास्त्रज्ञांनी या जातीकडं दोन बाजूनी पाहिलेलं आहे, एक वर्ण म्हणून आणि दुसरं जात म्हणून. वर्ण म्हणजेच वर्णव्यवस्थेत विभागलेले जे गट आहेत त्या गटावरून नंतर आपल्याकडं जाती व्यवस्था अस्तित्वात आलेली सांगता येईल. जसे ब्राह्मण म्हणा, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र ही आपल्या भारतीय समाजाची 4 श्रेणीत विभागलेली व्यवस्था होती आणि या वर्णव्यवस्थेमधूनच पुन्हा पुढे जाती व्यवस्था निर्माण झालेली दिसून येते. भारतात जवळपास 3,500 जाती आहेत, म्हणजे 3,500 जाती असलेल्या आपणाला दिसून येतात. त्यापैकी 751 जातींना घटनेने अनुसूचित जाती म्हणून मान्यता दिलेली आहे किंवा घटनेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतातील जाती व्यवस्था ह्या जाती व्यवस्थेवर आधारलेली
असलेली दिसून येते आपणाला. जाती व्यवस्थेमधील लोकांचा जो व्यवहार आहे तो व्यवहार हा वस्तू विनिमयावर आधारित होता. खरं तर भारतातली जी अर्थव्यवस्था आहे ती कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होती आणि मग यालाच आपल्याकडं बलुतेदारी पद्धतीसुद्धा म्हटली जायची. आणि मग जाती व्यवस्थेमधूनच वस्तू आणि सेवांचं विनिमय होत असलेलं दिसून येत होतं. देणारा आणि घेणारा म्हणजेच दाते आणि ग्राहक असा साधा सोपा संबंध या बलुतेदारी पद्धतीचा असलेला आपल्याला सांगता येईल. मग त्या काळामध्ये दात्यालाच म्हणजे देणाऱ्यालाच जजमान म्हणून संबोधलं जात असे आणि हेच जजमान पुढं मग जमीनदार म्हणून ओळखले जाऊ लागले. तर कामीन म्हणजेच काय तर कारागीर, ज्याला आपण सेवा पुरवणारे असं म्हणू. तर हे जे सेवा पुरवणारे लोक आहेत ते सेवा पुरवणारे लोकच पुढं मग शूद्र जाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि समाजामध्ये एक प्रकारे उघड अशा पद्धतीची जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था ही आपणाला सांगता येईल. 18 पगड जाती आपल्या समाजामध्ये या बलुतेदारी पद्धतीमधून व्यवसायावरून ओळखल्या जाऊ लागल्या. मग या विभागणीमुळंच समाजामध्ये मग नंतर विषमता निर्माण झालेली आपणाला दिसून येते. कामीन लोक जे आहेत ते जजमानाला सेवा पुरवत, तर जजमान त्यांचा मोबदला म्हणून त्यांना धान्य म्हणा, कपडे म्हणा, राहण्याची जागा, मोफत अन्न, पशु साधने किंवा खटल्यासाठी लागणारं जे सामान आहे इत्यादीची पूर्तता करून देत असत. नंतरच्या काळामध्ये मग चलनावर आधारित अर्थव्यवस्था ही निर्माण झाली आणि ब्रिटिशांच्या काळापासून हळूहळू ही जी जजमानी पद्धती आहे किंवा ही जी जजमानी व्यवस्था आहे ती मागं पडत गेली. जाती व्यवस्था केवळ हिंदू धर्मामध्येच नाही असं आपण म्हणू शकत नाही, तर इतर धर्मामध्ये सुद्धा जाती व्यवस्था आपल्याला दिसून येते किंवा उच्च आणि कनिष्ठ अशा पद्धतीचा जो स्तर आहे तो स्तर इतर धर्मातही आहे. मग त्याच्यामध्ये इस्लाम असेल, शीख असेल, ख्रिश्चन आहे इत्यादीमध्ये पण आढळून येतो. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा अमीर, शेख, सय्यद, पठाण यासारख्या उच्च जाती म्हणून ओळखल्या जातात. तर तेली म्हणा, धोबी म्हणा, दर्जी म्हणा यासारख्या ज्या जाती आहेत त्या सेवा पुरवणाऱ्या किंवा ज्याला आपण कामीन जाती असं म्हणू त्या कामीन जाती म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्म असेल, ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित होणारी जी लोक आहेत त्यांच्याकडं कनिष्ठ दर्जानं खरं तर त्यांचा जो दर्जा आहे तो कनिष्ठ त्यांना दिला जातो, त्यांना उच्च दर्जा हा दिला जात नाही आणि त्याच्यावरून मग त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा पद्धतीची जी रचना आहे ती रचना असलेली आपल्याला सांगता येतं. म्हणजे ही जी जातीची उतरंड आहे ती जातीची उतरंड फक्त हिंदू धर्मामध्येच नाही, तर त्याचबरोबर ती इस्लाम धर्म किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये पण अशा पद्धतीची जातीची उतरंड दिसून येते. धर्मांतरित होणारे हे जे ख्रिश्चन आहेत हे त्यांचा धर्मांतरित होऊन गेले तरी त्यांना आपला जातीचा ठसा हा मिटवता आला नाही, त्यामुळे त्यांना अमुक एका जातीचेच म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं किंवा त्यांचा दर्जा हा तसाच ठरवला गेला. शक्यतो ख्रिश्चन धर्मांतरित होणारे हे बऱ्याचदा वंचित गटातले होते किंवा ज्याला आपण शूद्र जाती म्हणू त्या शूद्र जातीतल्या लोकांनी धर्मांतरित केलेलं होतं. तर आपल्याबरोबर या लोकांनी त्यांच्या जातीचाही ठसा घेऊन गेले, त्यामुळं त्यांना कधी म्हणजे उच्च दर्जा हा दिला गेला नाही, तर ह्या जाती कनिष्ठ म्हणूनच गणल्या गेल्या आणि कनिष्ठ म्हणूनच त्यांच्याकडं समाजामध्ये पाहिलं गेलं. तर अशा पद्धतीची ही जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमधल्या 18 पगड जाती या आपल्या भारतामध्ये दिसून येतात. राज्यघटनेमध्ये 1950च्या घटनात्मक आदेशामध्ये 1990मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार हिंदू, शीख, बौद्धासाठी असलेल्या ज्या जाती आहेत त्यांना अनुसूचित जातीही वापरण्यात आली. तर अनुसूचित जमातीमध्ये येणाऱ्या जाती ह्या कोणत्याही धर्मामधल्या असू शकतात. तर वरून आपण जे आतापर्यंत माहिती पाहिली त्या चर्चा पाहिली त्या चर्चेवरून असं लक्षात येतं की भारतामध्ये जातीची किती मोठी विविधता आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडं दर 12 कोसाला भाषा बदलते तसंच आपल्याकडं दर 12 कोसाला जातसुद्धा बदलते. म्हणजे एवढी या जातीमध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता भारतातल्या समाज व्यवस्थेमध्ये असलेली आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीच्या विविधतेबरोबरच भारतामध्ये वर्गविविधतासुद्धा दिसून येते. ही जी वर्गविविधता आहे ती वर्गविविधता म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, तर ते समाजातलं एक सामाजिक स्तरीकरण आहे. भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये आता जाती व्यवस्था कमी होऊन वर्गव्यवस्था उदयास येत आहे आणि या वर्गव्यवस्थेचा जो मुख्य आधार आहे तो मुख्य आधार आहे आर्थिक निकष, की आपला आर्थिक निकष नेमका कशा पद्धतीचा आहे त्यानुसार मग आपला समाजातला स्तर किंवा वर्ग ठरत असतो आणि या आर्थिक घटकाचा प्रभाव आपल्या विचारावर पडतो, आपल्या निवडीवर करतो,
पूर्वग्रहावर पडतो, आशा आकांक्षावर पण पडतो. म्हणजे ज्या आर्थिक गटामध्ये आपण मोडतो त्याप्रमाणे आपले विचार, आपली निवड, आपले पूर्वग्रह आणि आपल्या इच्छा, आशा, आकांक्षासुद्धा असतात. आपण कोणत्या वर्गामध्ये आहोत याचं वास्तविक भान ठेवूनच व्यक्ती समाजामध्ये वागत असते किंवा जगत असते. उदाहरणार्थ आपल्याला प्रवास करायचा आहे, तर मग प्रवास नेमका कसा करायचा? स्वतःच्या गाडीतून करायचा की मग सरकारी गाडीतून, ज्याला आपण एस टी म्हणू, एस टीमधून करायचा? धान्य कुठून खरेदी करायचे? साध्या दुकानातून करायचे का मॉलमधून करायचे? लग्न कोठं करायचं? दारासमोर करायचं की पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचं? इत्यादी ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण आर्थिक वर्गामधूनच आपण समाजामध्ये या गोष्टी करत असलेल्या दिसून येतो. ही जी वर्गव्यवस्था आहे त्या वर्गव्यवस्थेचं 3 श्रेणीमध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. एक उच्च वर्ग म्हणू, दुसरा मध्यम वर्ग आणि तिसरा कनिष्ठ वर्ग. उच्च वर्ग जो आहे तो उच्च वर्गात मोडणाऱ्यांची भारतातली संख्या फार कमी आहे आणि सगळ्यात जास्त जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ही मध्यम वर्गात मोडणारी दिसून येते. तर भारतामध्ये या तिन्ही स्तराच्या आर्थिक निकषामध्ये गटामध्ये मोडणारे जे लोक आहेत ते लोक भारतामध्ये दिसून येतात. म्हणजे भारतामध्ये वर्गीय विविधतासुद्धा असलेली आपल्याला दिसून येते. मग भारतामध्ये केवळ वर्गीय विविधताच नाही तर भारतामध्ये लैंगिक विविधता असलेली सुद्धा दिसून येते. ही जी लैंगिक विविधता आहे ती लैंगिक विविधता नेमकी आपणाला कशी सांगता येईल? तर ही जी लैंगिक विविधता आहे ती शक्यतो आपण समाजामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या 2च भेदावरून आपण लैंगिक विविधता खरं तर लक्षात घेत असतो. पण लैंगिक विविधता ही समजून घेण्यापूर्वी लिंग आणि लिंगभाव समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. वर्गस्तरीकरणाचा भाग म्हणून लिंगभाव समजून घेणे जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण लैंगिक विविधता ही समाजामध्ये असणारे काही लोक दुहेरी लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता यांच्याशी संबंधित असलेली आपल्याला सांगता येईल. आणि म्हणूनच आपल्या भारतीय समाजामध्ये केवळ स्त्री आणि पुरुष याच पद्धतीच्या भेदाची लोकं नाहीत, तर या लैंगिक दुहेरी लैंगिकतामध्ये मोडणारे लोक आहेत, लैंगिक अभिव्यक्तीमध्ये मोडणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर लैंगिक अभिमुखता यांच्याशी संबंधित असणारे सुद्धा या भारतामध्ये लोक राहतात. समाजामध्ये लिंगभाव, स्त्री आणि पुरुष, स्त्रीत्व आणि पुरुषत्व इत्यादीच खरं तर आपण मर्यादित ठेवतो. पण लिंगभाव हा त्याच्या पलीकडं जाणारा असतो किंवा ही जी सीमारेषा आहे स्त्रीत्व आणि पुरुषत्व त्याच्या पलीकडच्या सीमेरेषेच्या पल्याड या लिंगभावाचा आपणाला अर्थ सांगता येईल, ज्याला आपण LGBT अशा पद्धतीची एक संकल्पना आपणाला मांडता येईल. LGBTच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळी आपण नेहमीच या लोकांचे आंदोलन पेपरमध्ये म्हणा किंवा न्यूजमध्ये आपण नेहमीच बघत असतो की LGBT म्हणजे नेमकं काय आहे. खरं तर समाजामध्ये लेस्बियन म्हणा, गे म्हणा, बायसेक्स्युअल म्हणा किंवा ट्रान्सजेंडर म्हणा या 4ही गटामध्ये मोडणारी लोक आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आहेत. आणि मग त्यानुसार आपल्या समाजामध्ये लैंगिक विविधता असलेली आपल्याला दिसून येते. मुलांचे आणि मुलींचे वर्तन नेमके कसे असावे हे आपल्याकडं संस्कारामधून बऱ्याचदा बळजबरीनं किंवा नैतिकतेच्या व्याख्येमध्ये बसवून ठरवलं जातं आणि मग यातूनच समाजामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. याच बहुमान्यतेमधून मग कुटुंब म्हणा, लग्नसंस्था म्हणा, राज्यसंस्था म्हणा, धर्मव्यवस्था या आधारित असलेल्या दिसून येतात. याच्या पलीकडं आपली कुठली संस्था दुसऱ्या कुठल्या लिंगभावाला मान्यता देत नव्हती. पण यात सामान्यपणे स्त्री आणि पुरुषांसाठी असलेले ज्या निकषाचा दंडक होता तोच दंडक हा जास्त कटाक्षाने वापरला जायचा. पण आता अलीकडील काळात मात्र कधीकधी या पलीकडे असलेल्या काही लिंगभावाच्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये वावरताना दिसतात आणि मग बऱ्याचदा अशा व्यक्तींकडं आपण विकृती म्हणून न पाहता तो लिंगभाव स्वीकारलेला समाज आज आपणाला निर्माण होत असलेला दिसून येतो आणि यालाच लिंगभाव तरलता असं सुद्धा म्हणता येईल. बऱ्याचदा अशा पद्धतीच्या LGBTच्या ज्या चळवळी आहेत त्या LGBTच्या चळवळीचा किंवा आंदोलनाचे जे बातम्या आहेत त्या बातम्या आपण वाचत असतो आणि मग आपल्या मनामध्ये येतं की नेमके हे कोण लोक आहेत की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच फक्त आकर्षण असतं नाही तर कधीकधी पुरुष आणि पुरुषालाच आकर्षण वाटू शकतं, स्त्रियांना स्त्रीबद्दलच आकर्षण वाटू शकतं. काही लोक अशा असतात की ज्यांना स्त्रीबद्दलही आकर्षण वाटतं, पुरुषांबद्दलही आकर्षण वाटतं, म्हणजे दुहेरी लैंगिकता त्यांच्यामध्ये असते. किंवा कधीकधी आपण त्याला जेंडर ज्याला म्हणतो आपण ट्रान्सजेंडरची माणसं ज्याला आपण तृतीयपंथीय असं म्हणू ती लोकंसुद्धा आपल्या समाजामध्ये
वावरत असलेली दिसून येतात. आणि ही जी लिंगभाव तरलता आहे ती लिंगभाव तरलता आता भारतीय समाजानेही मान्य केलेली आहे आणि त्यामुळं मग भारतीय समाजामध्ये लैंगिक विविधता दिसून येते. मग ही अशा ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्ती ह्या विकृती म्हणून न पाहता त्यांची संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. लिंगभावाची ही जी संकल्पना आहे ती संकल्पना केवळ पाश्चात्य देशातली संकल्पना नाही, तर त्या भारतीय परंपरेचाच काय आहे एक भाव असलेला आपल्याला सांगता येईल. कारण आपल्या पुराणामध्ये अशा पद्धतीचे बऱ्याच देवदेवतांची उदाहरणं आपणाला सांगता येतील. 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. म्हणजे समाज किती बदलत चाललेला आहे हे त्याचं निर्देशांक ठरतं. भारत सरकारने तृतीयपंथीयांना त्यांच्या हक्कांना मान्यता दिली आहे. लिंगभाव भिन्नतेच्या जागृतीमुळे लिंगभावाविषयी अज्ञान म्हणा किंवा गैरसमजुती या हळूहळू दूर होत आहेत. विविध लिंगभावासंबंधी अस्मिता असणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देतात त्याच्यामुळं यायला लागली आहे. अशा व्यक्तीबद्दल द्वेष म्हणा, हिंसा म्हणा, पूर्वग्रह आणि त्यांचं शोषण होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्या या देशामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि त्यांना न्याय देता येईल किंवा त्यांना प्रोत्साहन देता येईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करता येते. तर अशा पद्धतीची असणारी जी लैंगिक विविधता आहे ती लैंगिक विविधतासुद्धा आपल्या देशामध्ये दिसून येते. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये विविधता जी आहे ती विविधता दिसून येते. भारत देशामध्ये असणारी ही जी विविधता आहे ती केवळ एका क्षेत्रापुरतं किंवा कुठल्या तरी एका पैलूपुरती मर्यादित नाही, तर विभिन्न पद्धतीमध्ये ही लैंगिक विविधता असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच आपल्या भारत देशामध्ये असलेली ही जी विविधता आहे ती विविधता अभ्यासाचा विषय असलेला आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी आपण या मुद्द्याच्या आधारे भारतामध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता पाहिलेली आहे. पुढील तासिकेला आपण या विविधतेमध्ये कशा पद्धतीची एकता आहे त्याबद्दलचा विचार करणार आहोत.